नमस्कार मित्रांनो, श्री कथामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण अत्यंत सुंदर अशी एक बौद्ध कथा ऐकणार आहोत। एक साधा संसारिक मनुष्य भगवान गौतम बुद्धांच्या आश्रमात जातो आणि त्याचं आयुष्य बदलून टाकणारी शिकवण त्याला मिळते। एक दिवस एक सामान्य गृहस्थ बुद्धांच्या आश्रमात आला। तो खूप दुःखी होता। मनात असंख्य प्रश्न, आयुष्यातील त्रास, नातेसंबंधांचे गुंतवणारे धागे, सर्व काही जमून त्याच्या मनावर भार झाला होता। तो बुद्धांच्या चरणी पडला आणि म्हणाला, भगवंत, माझ्या आयुष्यात सगळीकडे दुःखच दुःख आहे। मला सांगा, मी काय करू? मी काय एवढा अडकलो आहे? कोणती दिशा घ्यावी? बुद्ध शांतपणे त्याच्याकडे पाहत होते। मग त्यांनी हळूच काही प्रश्न विचारले। बुद्धांचा पहिला प्रश्न, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती तू इतक्या घट्टपणे का पकडून ठेवली आहेस? तो मनुष्य म्हणाला, कारण मला ते सगळे माझे वाटतात। माझी माणसं, माझी संपत्ती, माझं घर, माझं सर्व काही। बुद्धांनी हलकेसे स्मित केले व विचारले, जर या सगळ्यांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला किंवा तुझ्यापासून दूर गेले तर तू दुःखी होशील, बरोबर? तो ताबडतोब म्हणाला, हो, खूप दुःखी होईल। बुद्धांची दुसरी शिकवण। बुद्ध म्हणाले, हे दुःख वस्तू किंवा व्यक्तीमुळे नाही, तुझ्या अटॅचमेंटमुळे, तुझ्या आसक्तीमुळे आहे। जे आपण माझं म्हणतो ते नष्ट झाल्यावर मन तुटतं। समुद्राच्या लाटांसारखी प्रत्येक गोष्ट येते आणि जाते, तू मात्र त्या लाटांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोस, म्हणूनच तू दुःखी होतोस। बुद्धांचा निष्कर्ष, आसक्त रहा पण प्रेमाने रहा, पकडू नका पण समजून घ्या, जगातलं काहीच कायमचं नाही। ही गोष्ट स्वीकारलीस तर दुःख आपोआप निघून जाईल। त्या दिवसानंतर त्या माणसाचं आयुष्य बदललं। त्याला समजलं, दुःख बाहेरचं नसतं, ते आपल्याच अपेक्षांमध्ये आणि आसक्तीत लपून बसलेलं असतं। एंडिंग मेसेज। मित्रांनो, बुद्धांची ही शिकवण आजही तितकीच खरी आहे। आपण आयुष्यात कमी पकडलं आणि अधिक समजून घेतलं तर मन शांत होतं, जीवन सुंदर होतं। श्री कथा